मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। पुणे शहरात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुण्यात मेट्रो सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला। मात्र गेले वर्षानुवर्ष पुणे शहरात सध्या मेट्रोची कामं सुरू आहेत आणि यामुळे पुणे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होताना दिसते। आता जरी आपण बघितलं तर या रस्त्यावर मेट्रोचं काम सुरू आहे, खाली राडारोडा पडलेला आहे आणि अर्धा रस्ता हा बंद करण्यात आलेला आहे, कारण या रस्त्याचं काम सुरू आहे। या बाजूला जर आपण बघितलं तर इथं मातीचं ढीग टाकण्यात आलेला आहे। राडारोडा जो या कामातून निघतो तो देखील इथंच रस्त्याच्या मधोमध टाकला जातो, त्यामुळं अनेक रस्ते सध्या बंद केलेले आहेत। मेट्रो कंपन्यांकडून मनमानी पद्धतीने काही रस्ते बंद केले जातात आणि अशा पद्धतीने रस्त्याच्या मधोमध राडारोडा देखील टाकला जातो आणि याच्यासाठीच आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यातील विधान भवन या ठिकाणी एक आढावा बैठक घेतलेली होती आणि या आढावा बैठकीत त्यांनी मेट्रोचे जे कर्मचारी अधिकारी त्या ठिकाणी आलेले होते त्यांना खडसवलेलं आहे। एवढंच काय तर पालखी प्रस्थान होणार आहे, पालखी पुण्यात येणार आहे, त्यामुळं हे जे कामं तुमची रखडलेली आहेत ते तातडीने वेळेवर पूर्ण करा। जे रस्त्यावर तुम्ही राडारोडा टाकलेला आहे ते तातडीने हटवा, अन्यथा या कंपनींकडून 10 कोटी रुपयाचा दंड वसूल केला जाईल असं पत्र देखील या कंपन्यांना तातडीने पाठवण्यात आलेलं आहे। आजच्या या बैठकीला पुण्यातील जिल्हाधिकारी असतील, त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेचे आयुक्त असतील, पिंपरी महानगरपालिकेचे आयुक्त असतील आणि PMRDAचे आयुक्त असतील, हे सगळेजण या बैठकीला या ठिकाणी उपस्थित होते। त्यांना देखील अजित पवारांनी अशाच पद्धतीने आदेश दिलेले आहेत आणि आत्ता मी तुम्हाला जे दाखवतोय ते अर्थात पुणे महानगरपालिकेच्या समोरचं हे सगळं दृश्य आहे। समोर वरच्या बाजूला हे मेट्रो स्टेशन आहे आणि खाली आपण बघतोय अर्धा रस्ता पूर्णपणे या मेट्रोच्या कामामुळे अडवण्यात आलेला आहे। मोठ्या पद्धतीने अशा पद्धतीने बॅरिकेड्स लावलेले आहेत। गेले कित्येक दिवस हे रस्ते बंद आहेत, तक्रारी होऊन सुद्धा हे रस्ते सुरू केले जात नाहीत आणि त्यामुळं अशा पद्धतीने आज थेट अजित पवार आपल्याला ॲक्शन मोडमध्ये दिसले। त्यांनी या मेट्रो अधिकाऱ्यांना खडसवलं आणि थेट 2 दिवसात अर्थात पुढं आज शनिवार आणि रविवार सुट्टीचा दिवस आहे, रस्त्यावर कमी प्रमाणात गर्दी असते, त्यामुळं तातडीने हे कामे करा, राडारोडा उचला, अन्यथा तुमच्यावर कारवाई केली जाईल आणि 10 कोटी रुपयाचा दंड या मेट्रो कंपन्यांकडून वसूल केला जाईल असे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत। आता पाहावं लागेल मेट्रो कंपन्यांकडून कशा पद्धतीने या ठिकाणी कामं केली जातात, हा राडारोडा उचलला जातो का, रस्ते खुले केले जातात का, कारण पालखी प्रस्थान होणार आहे आणि मोठ्या संख्येने वारकरी पुण्यामध्ये दाखल होतात, त्यामुळं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की आता मेट्रो कंपन्यांकडून कशा पद्धतीने पुढं पावलं उचलली जातात, खरंच अजित पवारांच्या या आदेशाचं पालन केलं जातं का। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।